पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू केलेली आहे। पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी तसे संकेत दिलेत। महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतीये, पण अजूनही शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आलेला नाहीये। त्यामुळे शिवसेना कुठलीच भूमिका घेत नसल्यानं सध्या तरी भाजपनं इथं स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। विनायक, सध्या काय स्थिती आहे इथली? पनवेल महानगरपालिका निवडणूक आहे ती 24 मेला होणार आहे। आजपासून अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे। एकूण 78 वार्ड आहे, त्याचे 20 प्रभाग आहेत। तर या संदर्भामध्ये असेल की बीजेपी आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू होती। विशेषतः बीजेपी आहे ती युतीसाठी आग्रही होती, कारण जर पाहिलं तर ही जी पनवेल महानगरपालिकेची पहिल्यांदाच निवडणूक होती, नवीन महानगरपालिका आहे आणि त्यात 24 मेला मतदान असल्यामुळे सुट्टी, मे महिना सुट्टीचा आहे, लोक गावी जातात। त्यामुळे लोक जर 24 मे पर्यंत परत आली नाही तर त्याचा मोठा तो फटका आहे तो मतदानावरती बसू शकतो। त्यामुळे जर मतदान झालं आणि जर मतदानाचं प्रमाण जर कमी झालं तर ज्या सीटा निवडून येणार आहेत किंवा ज्या पडणार आहेत त्याचं अंतर हे 50, 100, 200च्या घरात असणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क नको म्हणून युती झाली तर बरं होईल अशा प्रकारचा आग्रह हा बीजेपी कडून होता। मात्र शिवसेनेकडून गेल्या 15 दिवसापासून त्या संदर्भात कुठला हिरवा संधी मिळत नव्हता किंवा चालढकल करण्यात येत होती। त्यामुळे एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहताना आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस असल्यामुळे अखेर आता भाजपा जे आहे तिथले जे स्थानिक आमदार आहेत, भाजपाचे प्रशांत ठाकूर यांनी आता स्वबळाचा नारा दिलेला आहे। त्यामुळे आता एकला ठरवले अशा प्रकारची दोन पक्षाची भूमिका झालेली आहे, बीजेपी आणि शिवसेना। तर त्यांच्या समोर जी आहे ती महाआघाडी उभी आहे, जी शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस। त्यामुळे आता एकंदरीत तिरंगी लढत होणार दिसतंय। महाआघाडी विरुद्ध भाजपा आणि शिवसेना अशा प्रकारे तिरंगी लढत आता पनवेल महानगरपालिकेमध्ये होण्याची एकंदरीत चिन्ह आता दिसत आहेत। निश्चित विनायक, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।